पिछले कई दिनों से पूर्व मंत्री हर्षवर्धन पाटिल के तुतारी की कमान संभालने की चर्चा जोरों पर है। इसी बीच आज हर्षवर्धन पाटिल और वरिष्ठ नेता शरद पवार के बीच बंद कमरे में बातचीत हुई। इस पर सांसद सुप्रिया सुले ने अपनी प्रतिक्रिया दी है। आज बारामती में राष्ट्रवादी शरद पवार गुट के पार्टी कार्यालय में कार्यकर्ता मेला आयोजित किया गया। इस मेले में कई तरह के स्टॉल्स भी लगाए गए। वहीं सांसद सुप्रिया सुले पानीपुरी के ठेले पर चाट का मजा लेते हुए नजर आई। इस दौरान सुले ने कार्यकर्ताओं से संवाद भी किया। वहीं मीडिया से बात करते हुए सुप्रिया सुले ने जितेंद्र आव्हाड के वायरल क्लिप की सत्यता की जांच की मांग की। साथ ही धराशायी हुए छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को लेकर राज्य सरकार के खिलाफ सड़क पर उतरने की जानकारी भी उन्होंने दी। सुले ने राज्य में बढ़ते महिला अपराध को लेकर राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस पर भी हल्ला बोला। नाही, एकतर माझं ना हर्षवर्धन भाऊंची अनेक महिन्यात गाठीभेटी किंवा आदरणीय पवार साहेबांचं माझं आज काहीच बोलणं झालेलं नाहीये। त्याचबरोबर VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कुठलंही राजकारण आजपर्यंत कुठल्याच पक्षाने आणलेलं नाही आणि तिथे अनेक वर्ष आदरणीय पवार साहेब आणि हर्षवर्धन भाऊ अनेक वर्ष एकत्र कार्यरत आहेत आणि त्याच्यात कुठलंही राजकारण नाही। एक तर आमचे कौटुंबिक संबंध अतिशय चांगले आहेत आणि त्याचबरोबर कदाचित साखर व्यवसाय सहकार आणि आज हर्षवर्धन भाऊ देशाची जी सहकारची कमिटी आहे त्याच्यात आज त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, तर तशी काहीतरी चर्चा असेल कामावर। आता व्हायरल करण्यात आली त्याचं टायमिंग एक तर ती कधीची आहे आणि ती ओरिजिनल आहे का, म्हणजे कोणी नवीन काही डॉक्युमेंट केलंय का जुनं काहीतरी करून पुढे मागे याची मला असं वाटतं। असं जर विधान असेल तर कोणीही केलं असेल तर आमच्या पक्षाकडून झालं असेल तरी ते चुकीचं आहे। पहिला मुद्दा जे बघा, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, वाईटाला वाईट। जरी आमचे सहकारी असतील तर एक तर ते चुकीचं आहे, पण माझा विश्वास आहे की जितेंद्र आव्हाड असं बोलणार नाही। ती व्हायरल कधीची केली आहे, कुणाची केली आहे, ती डॉक्युमेंटेड आहे, एडिटेड आहे, काय ह्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी। हो, अशी बरीच गोष्टी मला वर्तमानपत्रात दिसत आहेत। दुर्दैव आहे की खरं तर आज महाराष्ट्रासमोर एक तर महिलांवर होणारे अत्याचार हे प्रचंड वाढलेले आहेत एकीकडे, दुसरीकडे जी घटना घडली ज्यांना आपण दैवत समजतो अशा छत्रपतींच्या स्मारकाची जी घटना घडली ही अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणारी आहे। माझं म्हणणं आहे त्याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे नेते उद्या तिकडे जाणार आहेत आणि आम्हीही पूर्ण ताकदीने बारामतीत आंदोलन करणार आहे। महिला अत्याचार असू दे हे अतिशय दुर्दैवी आणि याच्याबद्दल सरकार अजिबात सिरियस नाही आणि संवेदनशील नाही। त्याचबरोबर काल जे आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल जे झालं ते अतिशय त्याचा आणि या महाराष्ट्राच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। आमचं दैवत आहे छत्रपती महाराज आणि त्याच्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीने बोललं जातंय, लाज वाटली पाहिजे या सरकारला। हे दुर्दैव आहे खरं, किती असंवेदनशील हे सरकार आहे। आणि महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ह्या बाबतीत तर अतिशय म्हणजे मी एवढा भ्रष्टाचार, एवढी महागाई आणि एवढी बेरोजगारी महाराष्ट्रात कधीच पाहिली